प्रथमतः पहिल्यांदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर संक्रांतीनिमित्त आपण तिळाचे लाडू करणार आहोत। तर बघूया त्याचे प्रमाण। 100 ग्रॅमच्या वर थोडेसे शेंगदाणे घेतले, ते भाजून घेतले। आता तुम्हाला मी प्रमाण सांगते। हे आहे 200 ग्रॅम तीळ, त्याच्यानंतर जो चिक्की गुळ असतो तो पाव किलो घेतला। आणि आता करायची प्रोसेस, एक टोप घेतला, त्याच्यामध्ये 1 चम्मचभर तूप टाकलं। तूप का टाकलं तर ते खाली मिश्रण चिकटत नाही याच्यासाठी। आता हे शेंगदाणे वाटून घेतले, गूळ असा चिरून घेतला आणि तीळ पण थोडेसे बघून घेतले। आता टोपामध्ये तूप गरम झालं होतं, त्याच्यामध्ये तो गूळ टाकला जो मी चिरला होता बारीक बारीक, म्हणजे लवकर विरघळावा या हेतूने तो गूळ चिरून घेतला होता। तर तो गूळ मी सर्व टोपमध्ये टाकला। पाव किलो गूळ आहे हा। तर आता याच्यामध्ये ना गूळ जेवढा टाकलाय तो पाण्यामध्ये बुडेल एवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पुढे। तर जेवढं गूळ बुडेल पाण्यामध्ये तेवढंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। हे आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठीची प्रोसेस आहे ही। तर थोडंसं पाणी टाकलं आहे आता बघताय। मग याच्यामध्ये आता आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि त्याचा पाक बनवायचा आहे। तर पाक कसा बनवायचा आहे तो मी पुढे सांगणारच आहे। तर आता हा आपल्याला थोडा वेळ लागेल। गूळ विरघळतोय, गूळ बघा आता हा पूर्णपणे स्मॅश होत आलेला आहे, पाण्यामध्ये विरघळतोय। याला असे म्हणजे याला बारीक गॅसवर असं हलवत राहायचं, म्हणजे तसंच टोपामध्ये पाक बनवायला सोडून द्यायचं नाही आहे, असं ढवळत राहायचं आहे ते पाक गुळाचा, तरच तो व्यवस्थित बनणार आहे। आणि असं मधून मधून थोडंसं असं झारणी किंवा जे काही भांडं तुम्ही हलवायला घेतलं आहे तर त्याच्यामध्ये असा थोडासा पाक आपल्याला बघायचा आहे। जास्त पण कडक पाक बनवायचा नाही आहे, नाहीतर असे लाडू बनतील की ते परत चावताच येणार नाही। थोडासा एकदम नॉर्मल फक्त त्याची तार बनते का बघायचं आहे गुळाचं, जसं मी समोर दाखवते झारणीला। पण आता सध्या हा बनलेला नाही आहे बघा, डॉट डॉट पडतोय। तर अजून थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे गुळाचा पाक बनेपर्यंत। थोड्या वेळाने अजून मी बघेन, आतासुद्धा बघते बघा, अजूनसुद्धा देखील आपला पाक बनत आलेला आहे, पण पूर्णपणे अजून बनलेला नाही। जास्त तर बनवायचं नाही। आता थोडं थोडं बघा तार बनते, एक त्या झारणीचे जे डॉट पडत आहेत त्याची तार बनते। आता आपला पाक बनून तयार आहे। तर मी त्याच्यामध्ये ना पहिले तीळ टाकते पूर्णपणे। तीळ आपल्याला जे आपण 200 ग्राम मी तीळ घेतले होते, तुम्ही पण 200 ग्राम किंवा पाव किलो तीळ याच्यामध्ये बसतात, हे प्रमाण आहे। पाव किलो गूळ, पाव किलो तीळ, तर तुम्ही पाव किलो तीळ देखील याच्यामध्ये टाकू शकता। मी 200 ग्रामच घेतले होते, त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले।